नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. कल्याण डोंबिवली मधून धक्कादायक बातमी आहे, कारण परदेशातून 294 नागरिक तिथे आलेत. बहुतांश लोकांना ट्रेस करण्यात यश आलंय. ट्रेस केलेल्या प्रवाशांची चाचणी सुद्धा करण्यात आली आहे आणि कोरोना टेस्टच्या रिपोर्टची आता प्रतीक्षा आहे. काही जण कामानिमित्तानं बाहेर सुद्धा गेलेले आहेत. ओमायक्रॉन झालेल्या रुग्णाची प्रकृती आता स्थिर आहे, ज्याच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत. नायजेरिया असेल, नेपाळ किंवा रशियामधून आलेले हे पॉझिटिव्ह रुग्ण आहेत आणि 6 नागरिकांचे कोरोना रिपोर्ट आतापर्यंत पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यानंतर त्यांची पुढे जीनोम सिक्वेन्सिंगसाठी सॅम्पल पाठवलं जाईल. त्यामुळे नेमक्या कोणत्या व्हेरियंटची त्यांना लागण झालेली आहे हे आपल्याला काही दिवसात कळेल, जेव्हा हा रिपोर्ट येईल. मात्र सध्या 294 जण हे परदेशातून कल्याण डोंबिवली या भागामध्ये आल्याची माहिती मिळते. त्यापैकी अनेकांना ट्रेस करण्यात यश सुद्धा आलेले आहे. मात्र अनेक जण कामानिमित्तानं बाहेर सुद्धा गेलेले आहेत. आलेल्या प्रत्येक प्रवाशाची कोविड टेस्ट केली जाते. त्यापैकी 6 जणांचे कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह सुद्धा आलेत. त्यामुळे कल्याण डोंबिवली मधून जी काही धक्कादायक माहिती समोर येते, एक ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रुग्ण हा तर डोंबिवलीमध्ये उपचार घेतोच आहे, मात्र त्याच्या सोबत जे कोणी होते त्याच्या संपर्कात हाय रिस्क आणि लो रिस्क कॉन्टॅक्ट मधले जे होते त्या सगळ्यांच्या टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत. ही एक सुदैवाची बाब. मात्र दुसरीकडे परदेशातून 294 नागरिक आलेत, ज्या पैकी बहुतांश लोकांना ट्रेस करण्यात यश आलंय, शोधण्यात यश आलंय. ट्रेस केलेल्या प्रवाशांची कोरोना टेस्ट सुद्धा करण्यात आली आणि आता कोरोना टेस्टच्या रिपोर्टची प्रतीक्षा आहे, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात लोक कल्याण डोंबिवलीमध्ये आलेले आहेत. या सगळ्याच लोकांना शोधणं, त्यांच्या टेस्ट करणं, त्यांचे टेस्ट रिपोर्ट्स काय येतात त्यावरून त्यांच्या संपर्कात आलेल्यांना शोधणं, हे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या समोर एक मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे. कारण महाराष्ट्रामध्ये पहिला रुग्ण हा डोंबिवलीमध्ये सापडला, जो साऊथ आफ्रिका, त्यानंतर दुबईतून दिल्ली आणि दिल्लीतून मुंबई आणि मुंबई विमानतळावरून कारनं डोंबिवलीपर्यंत अशी त्याची ट्रॅव्हल हिस्ट्री आहे. त्यासोबत त्याच्या संपर्कात आलेल्यांच्या सुद्धा टेस्ट केल्या गेल्या, त्या निगेटिव्ह आलेल्या सुदैवानं. मात्र आतापर्यंत विमानतळाहून 294 लोक हे परदेशातून आलेले आहेत कल्याण डोंबिवलीमध्ये. त्यापैकी बऱ्याचशा जणांना ट्रेस करण्यात यश सुद्धा आलंय. या सगळ्यांची आता टेस्ट केली जाईल, कोरोना टेस्ट. आणि जर कोणाचा रिपोर्ट यामध्ये पॉझिटिव्ह आलाच तर मग पुढे त्यांचे सॅम्पल्स ही जीनोम सिक्वेन्सिंगसाठी सुद्धा पाठवली जातील. त्यापैकी 6 जणांचे टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची सुद्धा माहिती मिळते आहे. अर्थात त्यांची सॅम्पल्स ही पुढच्या परीक्षणासाठी पाठवली गेली असतीलच आणि त्यानंतर त्याचे काय रिपोर्ट्स येत आहेत, ओमायक्रॉन संदर्भात काय रिपोर्ट्स येत आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे. नायजेरिया असेल किंवा नेपाळ, रशिया या भागातून जे आलेले प्रवासी होते त्यापैकी 6 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत आणि जर कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर पुढे हा कोणत्या व्हेरियंट आहे हे तपासण्यासाठी त्यांची सॅम्पल्स ही जीनोम सिक्वेन्सिंग लॅबमध्ये पाठवली जातात. जी जीनोम सिक्वेन्सिंग लॅब फक्त मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालयामध्ये आहे आणि तिथून रिपोर्ट यायला 1-2-4 दिवसांचा कालावधी लागतोय. त्यानंतर नेमकं समजेल की या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना नेमकी कोणत्या व्हेरियंटची लागण झालेली आहे. आता फक्त महाराष्ट्रामध्ये जो कोणी रुग्ण सापडलेला आहे तो साऊथ आफ्रिकेतून प्रवास करून मुंबईपर्यंत आला आणि पुढे डोंबिवलीपर्यंत. त्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाली हे लक्षात आल्यानंतर त्याची जीनोम सिक्वेन्सिंग टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये हा व्हेरियंट ओमायक्रॉनच असल्याचं समोर आलं. या व्यक्तीवरती सध्या पालिकेच्याच विलगीकरण कक्षामध्ये उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याची देखील माहिती मिळाली आहे. या संदर्भात आपण थेट बोलूयात. केडीएमसीचे म्हणजेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी आपल्यासोबत जोडले गेलेत. डॉक्टर विजय सूर्यवंशीजी, सर तुमचं स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये. नमस्कार जी. सर, पहिली गोष्ट म्हणजे आता जी माहिती समोर आली आहे ती 294 जण जे परदेशातून कल्याण डोंबिवली या भागामध्ये आलेले आहेत, त्यांचा संपूर्णपणे पत्ता लागलाय का? त्यांना ट्रेस करण्यात यश आले का? आपल्याला गेल्या 4-5 दिवसामध्ये विविध देशातून जे कल्याण डोंबिवली परिसरातील नागरिक विविध देशातून आले त्यांची लिस्ट आपल्याकडे शासनाकडून आलेली आहे. आता आजपर्यंत आपल्याकडे 294 परदेशातून आलेल्या नागरिकांची लिस्ट आलेली आहे. आमची यंत्रणा सातत्याने त्यांच्याशी संपर्कात आहे. त्यातल्या आतापर्यंत जवळजवळ 80 लोकांची आपण टेस्ट पण केलेली आहे
आणि त्या सर्वांच्या टेस्ट त्या आल्या ते इमिजिएटली आल्या करण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत. आणि यामध्ये काही नागरिक आता बाहेरगावी आहेत किंवा काही कामानिमित्त बाहेर आहेत, परंतु त्यांना देखील आमचे कर्मचारी सातत्याने त्यांच्याशी संपर्कात आहेत आणि या सर्वांचं टेस्टिंग केलं जाईल. जी, मात्र यापैकी 6 जणांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची देखील माहिती मिळते, त्याबद्दल काय? यापैकी एक 4 नागरिक हे नायजेरियातून आले आहेत. एकाच कुटुंबातील आहेत. त्यांची RT-PCR ची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. एक व्यक्ती नेपाळहून आले आहेत आणि एक रशियाहून आलेले आहेत. त्यांची देखील RT-PCR ची टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. त्यांना आता आपण आपल्या कोविड हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे आणि त्यांचे सॅम्पल आपण जिनोम सिक्वेन्सिंग साठी पुण्याला पाठवलेलं आहे, NIV ला. जी, त्याचा रिपोर्ट कधीपर्यंत अपेक्षित आहे? एक 4 दिवसामध्ये ते रिपोर्ट येऊ शकतात. जी, आतापर्यंत म्हणजे बाहेर परदेशातून येणारे जे प्रवासी आहेत त्यांचा ओघ तर सुरू आहेच. विमानतळावरती जरी RT-PCR टेस्ट केली जात असली तरी देखील तिथून पुढे आपल्या इच्छित ठिकाणी ते प्रवासी पोहोचतात आणि त्यानंतर त्यांची कोविड टेस्ट दुर्दैवाने काही जणांची पॉझिटिव्ह येते. आता KDMC या भागामध्ये किंवा संपूर्ण महानगरपालिका एरियामध्ये जे कोणी परदेशी नागरिक येत आहेत त्या सगळ्यांच्या ट्रेसिंगसाठी, जसं तुम्ही आता म्हणालात की बरेच जण वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, तर त्यासाठी महानगरपालिकेनं काही सिस्टम डेव्हलप केली आहे का? आमचे जे आरोग्य केंद्र आहेत तिथले आमचे मेडिकल ऑफिसर्स आणि आमचा स्टाफ यांना एरिया आम्ही वाटून दिलेला आहे आणि त्यांच्या एरियामध्ये, त्या वाटून दिलेल्या एरियामध्ये जे नागरिकांचे पत्ते असतील त्यांना ते तातडीने संपर्क करतात आणि त्यामुळे सर्वांची संपर्क होतोच आहे आमचा. आता सध्या एक जो पहिला रुग्ण महाराष्ट्रामध्ये डोंबिवलीमध्ये सापडला, त्याची ट्रॅव्हल हिस्ट्री काय किंवा तो कुठून कुठून प्रवास करून आला आणि त्याची कशी त्याचा कसा टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, ओमायक्रॉनची लागण झाली हे स्पष्ट झालं, त्याच्यावरती उपचार सुरू आहेत, त्या रुग्णाबद्दल काय माहिती द्याल? हे रुग्ण केपटाऊनहून दुबई आणि दिल्ली मार्गे मुंबईला आले. त्यांची प्रकृती आता उत्तम आहे. ते ज्या विमानातून आले त्या सहप्रवासांचे देखील टेस्टिंग करण्यात आलं. त्यांचे सर्व हाय रिस्क कॉन्टॅक्ट, त्यांच्या इमारतीतील नागरिक, ते ज्या टॅक्सीने आले त्या टॅक्सीच्या चालकाचे टेस्ट, ते ज्या फॅमिली डॉक्टरला भेटले त्या फॅमिली डॉक्टरची टेस्ट, असं सर्वच आम्ही केलेलं आहे. ते सर्वच टेस्ट निगेटिव्ह आले आहेत आणि रुग्णाने देखील याच्यामध्ये सहकार्य केलंय चांगलं. जी, आता मुंबई महानगरपालिकेनं एक पंचसूत्री कार्यक्रमच तयार केलेला आहे की जे कोणी असे नागरिक येत आहेत परदेशातून तर त्यांच्यासाठी किंवा एक सुरक्षिततेचा उपाय म्हणून त्या पद्धतीनं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा काय प्लॅन आहे, कशा पद्धतीनं सज्ज आहे? आताच मी सांगितलं त्याप्रमाणे मुंबई महापालिकेने जशी पंचसूत्री केली आहे त्याचप्रमाणे आमची देखील आम्ही पद्धत अवलंबलेली आहे. नागरिकांची यादी आमच्याकडे आल्यानंतर तातडीने ती यादी संबंधित नागरी आरोग्य केंद्राला दिली जाते आणि तिथून त्या नागरिकाशी संपर्क केला जातो. आमचे स्वतःचे महापालिकेचे RT-PCR चे टेस्टिंग सेंटर्स आहेत, तिथे तातडीने त्यांना टेस्ट केलं जातं किंवा त्यांच्या घरी पाठवून देखील सॅम्पल घेतलं जातं. बरं, जे 294 परदेशी नागरिक हे सध्या कल्याण डोंबिवलीमध्ये आलेले आहेत, ज्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकलेला आहात आतापर्यंत, त्यांचे सॅम्पल्स आता टेस्टसाठी पाठवण्यात आलेली असतील, तोपर्यंत त्यांना क्वारंटाईन केलं गेलंय का? नाही, त्यांना क्वारंटाईन नाही केलेलं आहे. कारण त्यांना काही सिम्पटम्स पण काही लोकांना नाही आहेत. त्यांची टेस्ट आता करून जर पॉझिटिव्ह आले तर त्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केलं जाईल. जी, मग सर असं नाही का वाटत की त्यांना आधी क्वारंटाईन करणं गरजेचं आहे आणि त्यांचे टेस्ट रिपोर्ट आल्यानंतरच मग ते त्यांच्या फॅमिलीमध्ये किंवा इतर ठिकाणी ते मिक्सअप होऊ शकतात? नाही, आता जे हाय रिस्क कंट्रीज मधून आलेले आहेत त्यांच्यासाठी शासनाने एक वेगळं धोरण केलेलं आहे. त्यांची हाय रिस्क कंट्रीज मधून आलेल्यांची टेस्ट आता केली जाणार आहे एअरपोर्टला. त्यांना 7 दिवस क्वारंटाईन केलं जाईल. त्यांची पुन्हा टेस्ट केली जाईल आणि पुन्हा ते जर पॉझिटिव्ह आले तर त्यांना पुन्हा किंवा निगेटिव्ह जरी आले तरी त्यांना पुन्हा 7 दिवस क्वारंटाईन करण्याच्या सूचना आहेत. परंतु जे नॉन हाय रिस्क कंट्रीज मधले म्हणजे विविध देशातून जे येत आहेत की जिथे हाय रिस्क जे देश नाही आहेत त्या देशातून आलेल्यांना वेगळी पद्धत आहे. त्यांनी त्यांचे रिपोर्ट दाखवायचे आहेत एअरपोर्टला. त्याच्यामुळे त्यांना क्वारंटाईन करण्याची आता इमिजिएटली आवश्यकता नाही. बरं, मग हे जे कोणी परदेशी नागरिक येत आहेत तर त्यांच्या टेस्टचे रिपोर्ट येईपर्यंत ते जर आणखी कोणाकोणाला भेटत राहिले तर त्यांच्यामुळे इतर नागरिकांना धोका नाही का?
नाही, आता हे हाय रिस्क कंट्रीज मधून न आल्यामुळे आणि त्यात एअरपोर्टला देखील त्यांचे रिपोर्ट किंवा त्यांचा वॅक्सिनचा रिपोर्ट बघितल्यानंतरच त्यांना एअरपोर्टवरनं देखील सोडलं जात आहे. त्यामुळे त्यांना सिम्पटम्स असतील तर डेफिनेटली त्यांना आपण क्वारंटाईन करू. परंतु त्यांना सिम्पटम्स नसतील तर त्यांना संपर्क करून आरटीपीसीआर आपण करतोय, अँटीजेन पण करतो आहोत. आणि ज्यांचे आता जसे हे 6 नागरिक आपले पॉझिटिव्ह आले त्यांना इमिजिएटली आपण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केलेलं आहे. बरं सर, एकूण लोकसंख्येपैकी कल्याण डोंबिवली महानगरपालिका भागामध्ये लसीकरण किती टक्के झालंय? आता आपला पहिला डोस 70% आसपास झालेला आहे आणि दुसरा डोस 55% झालेला आहे. आणि आता गेल्या 5-6 दिवसापासून बघतोय की लसीकरणासाठी आता नागरिकांचा अजून येण्याचा जो आहे वेग वाढलेला आहे आणि लसीकरण देखील आम्ही आता खूप मोठ्या प्रमाणात वाढवलेलं आहे. जी सर, आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी आहेत अजित मांढरे याच भागातले, ते देखील तुम्हाला काही विचारू इच्छित आहेत. अजित. सुरेश साहेब, ज्यावेळी परदेशातून एखादा नागरिक येतो, आपल्याला माहिती आहे जवळपास 1.5 वर्ष झालं कोरोनाचा काळ आहे आणि या सगळ्या काळामध्ये त्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत आणि विशेष करून 24 नोव्हेंबरला हा जो साऊथ आफ्रिकेवरून केपटाऊनवरून जो प्रवासी आला होता डोंबिवलीतला राहणारा, या बाबतीत सगळ्या गाईडलाईन्स होत्या की जे लोक येतील त्यांना मुंबई विमानतळ असेल, दिल्ली विमानतळ असेल, इथं टेस्ट केल्यानंतर संबंधित जी यंत्रणा आहे यांनी त्यांचा रेकॉर्ड ठेवून त्यांना क्वारंटाईन करणं किंवा त्यांना त्यांचे पूर्णतः निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना बाहेर सोडणं हा एक नॉर्मल हा एक नियम आहे. ज्यावेळी कोणी परदेशात येतात आपण इथे या सगळ्या गोष्टी पाळल्या नाही असं दिसतंय. अजित, कदाचित डॉक्टर विजय सूर्यवंशी हे आपल्यासोबत डिस्कनेक्ट झालेत असं दिसतंय, कारण आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीयेत. अजित, आणि जसं तुम्ही म्हणताय आणि हाच प्रश्न सगळ्यांना पडलाय की एकतर विमानतळावरून बाहेर पडणारा प्रवासी जरी त्यांनी आरटीपीसीआर टेस्ट ही विमानतळावरती केलेली असली तरी सुद्धा त्यानंतर त्यांच्या ज्या टेस्ट केल्या जातात त्याचे रिपोर्ट येईपर्यंत त्यांना क्वारंटाईन करणं गरजेचं आहे. मात्र तरी देखील हे सगळे परदेशी नागरिक आहेत ते इकडे तिकडे फिरतायत, प्रत्येकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येत आहेत, हे कुठेतरी धोकादायक वाटतंय. अगदी साधा नियम आहे. जो व्यक्ती परदेशातून येतो तो त्या क्षेत्रामध्ये, मध्ये पालिका क्षेत्र असेल किंवा ग्रामपंचायत क्षेत्र असेल किंवा कुठले क्षेत्र असेल, तिथल्या यंत्रणेने त्या व्यक्तीला कंपल्सरी क्वारंटाईन करणं हा एक नियम आहे. मधल्या काळामध्ये हा नियम थोडा शिथिल झाला होता, पण नंतर जेव्हा ओमायक्रॉनचा जेव्हा धोका आढळला आणि विशेष करून साऊथ आफ्रिकावरून येणारे जे लोक आहेत त्यांच्या बाबतीत आढळला, हा 24 नोव्हेंबरला आलेला व्यक्ती आहे, 30 नोव्हेंबरला पालिकेला कळतोय. म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त जे आहेत ते डिस्कनेक्ट झाले तर मुद्दामून गेले, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. मुळात त्यांनी स्वतःहून सांगितलं की 70% पहिल्या डोसचं वॅक्सिन झालेलं आहे कुठल्या जमान्यात ते. ठाणे महानगरपालिका 100% झालेले पहिल्या डोसचे, 40% सेकंड डोस झालेले आहेत. नवी महानगरपालिका एक पहिल्या डोसवाले 100% 1 महिन्यापूर्वी झालेले आहेत, 50% सेकंड डोसवर आलेले आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवरून 70% डोस पहिल्या डोसच होत आहेत. एकतर असं दिसतंय की सूर्यवंशी जे आहेत ते स्वतः हे सगळं कंट्रोल करण्यामध्ये अपयशी ठरतायत का? तर मधल्या काळात भरपूर चर्चा होती की त्यांची बदली होणार आहे, पण त्यांनी त्यांचं राजकीय वजन वापरून ही बदली थांबवली असावी मे बी. आमचं म्हणणं एकच आहे की त्यांच्यावर खूप कामाचा प्रेशर असेल. त्यांचं आरोग्य विभाग इतकं उत्तम काम करतंय, इतकं त्या पद्धतीने सगळ्या ज्या व्यवस्था त्यांच्याकडे आहेत, ज्या त्यांच्याकडे पुराव्या साधनं आहेत त्यांचा वापर करून सगळं करतायत. पण त्याला कुठेतरी एक नेतृत्वाने स्पीड द्यायला पाहिजे किंवा काही अशा गोष्टी जे आहेत, असे निर्णय जे आहेत ते घेतले पाहिजेत. ते सूर्यवंशी घेताना दिसत नाहीये आणि त्याचंच हे कारण आहे की आपण जर पाहिलं हा पेशंट बाहेरून आला, आता नवीन माहिती येते की 293 पेशंट परदेशातून आलेले आहेत. यांचं ट्रेसिंग आता केलं, याच्या आधी काय करत होते लोक? यांचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग जे आहे, खेद वाटतं की महाराष्ट्रामधली पहिली केस जी आहे ती कुठेच होऊ नये तसं पाहायला गेलं तर, पण ओमायक्रॉनची पहिली केस जी ती डोंबिवलीमध्ये आढळली. त्याही पुढे जाऊन सर्वात करोनाचे जे रुग्ण होते सर्वात आधी पुण्याला आढळले होते, पण तिथे फक्त 2 आढळले होते. पण सुरुवात जी झाली करोनाची महाराष्ट्रामध्ये ती पुण्यापासून जरी झाली असली तरी सर्वात जास्त रुग्ण एकाच वेळी सापडणं याचा इतिहासही डोंबिवलीने रचलेला आहे. कारण का आपण पाहिलं तर डोंबिवली मधला एक तरुण होता, तो परदेशातून आला होता, तो ते हळद आणि लग्न सगळ्यांनी अटेंड केलं होतं आणि एकाच वेळी 8, 10, 25, 50 असे बरेच लोक त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आले आणि डोंबिवली संख्या झपाट्याने वाढली. हे इतकं भयानक उदाहरण आपल्या समोर असताना पालिका अधिकारी जे आहेत, विशेष करून सूर्यवंशी जे आहेत, ते नेमकं आता करतायत काय? जे ओमायक्रॉन आहे या संदर्भातले त्यांनी गाईडलाईन्स काय घेतलेले आहेत का? त्या संदर्भातले काय वेगळे केलेत का?
जिथे क्वारंटाईनचे पेशंट आहेत तिथे त्यांना ठेवणार आहेत का, जिथे कोरोनाचे पेशंट आहेत तिकडे त्यांना ठेवणार आहेत का? अजित आणि आणखीन एक गोष्ट त्यांच्या बोलण्यात काय आढळली की जेव्हा मी विचारलं की 294 जे परदेशी नागरिक आले त्या सगळ्यांना क्वारंटाईन केलं गेलंय का, तर ते नाही असं म्हणाले. आम्ही त्यापैकी बऱ्याच जणांशी अजूनही संपर्क साधतोय, त्यापैकी काही जणांना ट्रेस करण्यात यश आलंय, मात्र काही जण अजूनही इकडे तिकडे फिरतायत. हाच मुद्दा आहे. जर एकदा आपल्याला धडा मिळालेला आहे तर दुसऱ्यांदा आपण पुन्हा ती चूक करायची का? याला चूक म्हणायचं का मुद्दामून करणं म्हणतात? जर 295 ते 293 ते 95 परदेशी नागरिक आहेत, त्यांचा अजून कॉन्टॅक्ट सुरू आहे, हे अख्ख्या कल्याण डोंबिवलीवर फिरले असतील तर किती धोका वाटेल या सगळ्या गोष्टीने? जसं आपल्याला पाहायला गेलं तर 17 वर्ष 18 वर्ष आतील मुलांचं लसीकरण झालं नाहीये. मुळात नुकतंच रशियाहून आलेले जे प्रवासी होते त्यापैकी आता 6 ते 8 प्रवासी पॉझिटिव्ह आलेले आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या ज्या वेळेस सेंट्रल यंत्रणा जी आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची, ती जेव्हा यांना कळते तेव्हा यांना जाग येते. यांची स्वतःची यंत्रणा नाहीये का? किती लसीकरण केलंय? 70% सांगतायत. दावा करून सांगतो 70% देखील लसीकरण जे पहिल्या डोस कल्याण डोंबिवलीत झालेलं नाहीये. कारण कल्याण डोंबिवलीतल्या सगळं लसीकरण जे आहे हे सगळ्या राजकीय पक्षांनी व्यापलेलं आहे. निवडणुकीचं गणित समोर ठेवतात. आयुक्त जे आहेत फक्त प्रशासकीय अधिकारी म्हणून आपली खुर्ची तिथं बसतात. पण पूर्णतः जर आपण पाहिलं गेलं, आता त्यांनी स्वतःहून कबूल केलं 255 लोकांना आम्ही ट्रेस करतोय. आता हे कधी आलेले आहेत? 24 तारखेला आलेला जो साऊथ आफ्रिकन व्यक्ती होता त्याला 30 तारखेला त्यांना ट्रेस झाला, ते पण वरून सांगितल्यावरती, 12 सेकंड सांगितल्यावरती. मग इथले आयुक्त काय करतायत? इथली यंत्रणा काय करते? अजित, हाच खरा प्रश्न आहे आणि ही गंभीर बाब आहे. याचं गांभीर्य ओळखून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं पावलं उचलणं गरजेचं आहे. धन्यवाद अजित या सगळ्या माहितीसाठी. आणि या मुद्द्यासोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र जाता जाता एक महत्त्वाची आठवण, कोणतीही बातमी एखादी तुम्हाला महत्त्वाची पुन्हा पाहिजे असल्यास न्यूज18 लोकमतच्या YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. फेसबुक, ट्विटरवरती सुद्धा आम्हाला फॉलो करत राहा.